महाराष्ट्र केसरी जिंकणं म्हणजे फक्त ताकदीचा खेळ नाही, तर ती असते जिद्द, संघर्ष आणि स्वतःवरच्या विश्वासाची कहाणी. आणि आज अशीच एक दमदार स्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर. पुण्याच्या वाघोलीत पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरनं थरारक अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडला 4-3 अशा चुरशीच्या लढतीत पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनत इतिहास रचला. याच विजयासोबत तो महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील 7वा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. पण ही फक्त विजयाची गोष्ट नाही, तर ही आहे संघर्षातून उभं राहण्याची कहाणी. हर्षवर्धन सांगतो, मी 2019-20 ला महाराष्ट्र केसरी झालो होतो. तेव्हा मला शासकीय नोकरीची खूप गरज होती. त्यावेळी मी दादा भुसे, एकनाथ शिंदे यांना भेटलो, पण नोकरी काही मिळाली नाही. कल्पना करा, एक चॅम्पियन मदतीसाठी फिरत होता, पण सिस्टमने साथ दिली नाही. पण इथेच त्याची खरी स्टोरी सुरू होते. त्याने हार मानली नाही, खंत ठेवली नाही, उलट जिद्द दुप्पट केली. तो म्हणतो, मला काही लोकांनी संपल्यात जमा केलं होतं, पण मी हार मानली नाही आणि आज माझ्या हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं. हे त्याचे शब्द आज प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहेत. या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये जय पाटीलला 10-0 हरवत त्याने फायनल मध्ये एंट्री घेतली आणि तिथे महेंद्र गायकवाड सोबतची लढत तर अक्षरशः श्वास रोखून धरणारी होती. विशेष म्हणजे जिंकूनही त्याचा स्वभाव पहा. महेंद्र गायकवाड माझा लहान भाऊ आहे असं म्हणत त्याने मनही जिंकली. या भव्य विजयानंतर हर्षवर्धन सदगीरनं एक मोठा निर्णय घेतला. मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती. आता त्याच्या नावावर आहे महाराष्ट्र केसरीची गदा, एक फॉर्च्युनर कार आणि 5 लाख रुपयांचं बक्षीस. पण सगळ्यात मोठं काय, तर स्वतःच्या हिमतीवर उभं राहिलेलं नाव. ही स्टोरी फक्त एका पहिलवानाची नाही, ही आहे प्रत्येक त्या व्यक्तीसाठी जी कधी ना कधी नाकारली गेली पण हार मानली नाही. अशा जिद्दीच्या कहाण्या पाहण्यासाठी युथ मीडिया मराठीला फॉलो करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, हर्षवर्धन सदगीरचा हा मॅटवरील कुस्तीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय योग्य आहे का, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.